लखीमपूर हिंसाचाराचे वेगवेगळे व्हिडिओ आता समोर येत आहेत. आम्ही काल पण याच्यावरती एक हे केलं होतं, व्हिडिओ केला होता आणि आता आज परत करण्याची गरज अशी की मधल्या काळात जी नवीन माहिती समोर आलेली आहे. एक भूमिका वारंवार आम्ही ॲनालायझरवरती पण मांडत आलेलो आहोत, ती अशी की ह्या कृषी आंदोलनाच्या निमित्ताने देशभर अस्वस्थता निर्माण करण्याचा एक कटच आहे. कुमार केतकर ज्या नेहमी वारंवार आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करतात, काळाचा सूड कसा असतो बघा, प्रत्यक्ष हेच सगळे पुरोगामी, हेच काँग्रेसवाले, हे सगळे एका आंतरराष्ट्रीय कटाचा कसा भाग आहेत ह्याचेच पुरावे अप्रत्यक्षरित्या समोर येतात. नंतर ज्याला काय अर्थ लावायचा ते लावू. कृषी आंदोलन सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवसापासून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही हे तर समोर येतच होतं, आम्ही पण ते सांगितलेलं आहे. आत्ता सुद्धा या लखीमपूर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कालच त्याची दखल पण घेतलेली आहे की तुम्ही रस्त्यावरती का बसून राहिलेले आहात, हे जे कायदे आहेत ते स्थगित केलेले आहेत, लागू करणार नाही म्हणून सरकारने सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावरती चर्चा चालू आहे. तुम्हाला एक पार्टी म्हणून समोर या तेव्हा तुम्ही आले नाही. आता या सगळ्या संघटनांच्या 23 म्हणजे या 23 संघटना अधिकृतरित्या त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवलेली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या निमित्ताने यांचा हिंसक चेहरा समोर आला असं मी काल सांगितलं होतं आणि तेव्हा सगळे सांगताना असं सांगत होते की सुरुवातीला या अजय मिश्रा हे जे मंत्री आहेत, राज्यमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री, त्यांच्या मुलानं जाणीवपूर्वक गाड्या त्यांच्यावरती घातल्या आंदोलकांना, 4 आंदोलकांना ठार मारलं, गोळ्या घातल्या, असा वाटेल तसा प्रचार केला गेला. त्याचा जो काय अधिकृतरित्या खुलासा भाजपवाले करतील किंवा बाकीचे करतील, पण एक समोर आलेली जी बाब अशी आहे तपासाच्यामध्ये किंवा आता सोशल मीडियात पण ते व्हिडिओ समोर आलेले आहेत, ती गाडी जेव्हा चाललेली आहे रस्त्यानं तेव्हा त्या गाडीवरती दगड मारण्यात आली, त्याच्या काचा फुटलेल्या आहेत. काचा फुटल्याच्या नंतर त्या ड्रायव्हिंगच्या सीट करणारा ड्रायव्हर जो होता, चालक जो होता, त्याला लागलेलं आहे, त्याच्या गाडीचा कंट्रोल सुटलेला आहे. नंतर ती गाडी त्या समूहामध्ये घुसलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही हा बाळगत प्रश्न पडू शकतो की जर तुम्ही निदर्शनं करत असाल, तुम्ही तुमच्या वेगळ्या बाजूला उभं राहून निदर्शनं करू शकता, एखाद्या मैदानामध्ये बसू शकता, तंबू टाकलेला आणि लोक उपोषणाला बसलेत, पण तुम्ही रस्त्यावरती उभे आहात, रस्त्याच्या बाजूला नाही, रस्त्यामध्ये उभे आहात. स्वाभाविकच कुठलंही जेव्हा वाहन येईल तेव्हा त्याच्याशी तुमचं काय म्हणता येईल तेव्हा टकराव होणार ही निश्चित आहे. यांच्या हातामध्ये काठ्या आहे, दगडफेक केलेली आहे आणि सगळ्यात आता म्हणजे हाईट ज्याला म्हणता येऊ शकेल की जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला आहे त्याच्यामध्ये एकही मृत्यू गोळी लागून झालेला नाही. आणि तुम्ही हेच 2 दिवसापूर्वी काय सगळी चर्चा ऐकत होता की त्या अजय मिश्रा ह्याच्या मंत्र्याचा जो मुलगा आहे आशिष मिश्रा, त्यानं त्याच्या हातामध्ये गोळी कशी आहे, वास्तविक काहीतरी मोबाईल का असं काहीतरी होतं, ते स्पष्टपणे व्हिडिओ दिसत आहे. पण जाणीवपूर्वक असं एक वातावरण तयार करायचं, आरडाओरडी करायची, त्याच्यावरती धिंगाणा घालायचा की त्यांनी गोळ्या कशा घातल्या आणि हे आंदोलन चिरडण्याचा कसा प्रकार आहे. वास्तविक आंदोलन चिरडण्याचे कायदे, चिरडण्याची गरजच नाही. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा 4 तारखेला 4, 5, 2 दिवस याच्यावरती सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही तातडीनं रस्ता रिकामा करा, रस्ता तुम्हाला अडून बसायचा कुठलाही अधिकार नाही, हे वारंवार ह्याच्यावरती नेहमी काय म्हणता येईल तसं असं म्हणजे पलटी मारत आलेले आहेत की आम्हाला आंदोलन करायचा अधिकार नाही का. 2 गोष्टीमध्ये गल्लत हे जाणीवपूर्वक करत आहेत की एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे, पण तो दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा घालून नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे हिंसक सगळे तत्व गुंतलेले आहेत आणि ह्याला त्यांनी विरोध केला. जेव्हा कम्युनिस्टांच्या ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या, त्या त्यांचे झेंडे घेऊन याच्यामध्ये उतरल्या तेव्हा पण सुद्धा हा आक्षेप घेतला गेलेला होता. म्हणजे नक्षलवादी, पाकिस्तानवादी, चीनवादी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जॉर्ज सोरोस सारखे जे लोकशाही विरोधी आहेत, जे लोक अशा पद्धतीच्या अस्वस्थतेला अर्थसहाय्य करतात, ते वाढावाचा प्रयत्न करतात, ह्या शक्ती आहेत, हे वारंवार मांडलं गेलं. आणि केवळ हेच प्रकरण नाही, तुम्ही परत एकदा जुनं आठवण पहा. रोहित वेमुलाची आत्महत्या असो, त्या आत्महत्येला मोठ्या प्रमाणामध्ये असं स्वरूप दिलं गेलं की जणू काही ती हत्या आहे. अखलाकची हत्या असो, मॉब लिंचिंग झालेलं आहे, त्याच्यावरती म्हणजे प्रत्येक वेळी अशा मोठ्या पद्धतीनं तो सगळा म्हणजे खरं तर ती स्थानिक घटना होती. जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा आणि काय म्हणजे त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला व्यापक करून काहीतरी हिंदू हे भडकलेले आहेत आणि हिंदूंनी दहशतवाद सुरू केलेला आहे, भगवा दहशतवाद सुरू झालेला आहे, अशा पद्धतीचं एक नॅरेशन सेट केलं गेलं. हे वारंवार घडलेलं आहे. सीएच्या बाबतीत घडलेलं आहे. दिल्ली दंग्याचा निकाल नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे की हा कसा पूर्वरचित कटच होता.
दिल्ली दंग्यामध्ये ज्या प्रमाणात हिंसाचार केला गेला, म्हणजे रस्त्यावरती लोक आंदोलनासाठी उतरतात तेव्हा त्यांच्यामध्ये घुसून हिंसाचार झाला पाहिजे असा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. मग ह्या प्रयत्नासाठी मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून त्यांचा उपयोग करायचा, दलितांचा उपयोग करायचा. भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा उपयोग करायचा, हे किसान आंदोलनामध्ये आपण बघतोय. आदिवासींचा उपयोग करायचा, वारंवार नक्षलवादीच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघत आलेलो आहे. विद्यार्थ्यांचा उपयोग करायचा, JNU आणि जामिया मिलिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये बघितलेला आहे. ह्या 4-5 घटकांच्या आंदोलनामध्ये घुसायचं, अस्वस्थता निर्माण करायची, हिंसाचार कसा होईल ह्याचा विचार करायचा आणि हिंसाचार झाले, त्याच्यामध्ये बळी झाले, बळी गेल्याच्या नंतर त्याचं मोठं भांडवल करायचं. म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणे असा आपल्याकडे जो शब्दप्रयोग आहे, अक्षरशः जशाला तशी गोष्ट या आंदोलनामध्ये घडते आहे. आणि हेही केव्हा घडतं आहे? 2014ला लोकशाहीच्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुकामध्ये पराभव झाल्याच्या नंतर काँग्रेस आणि त्याच्या भोवतीचे सगळे विरोधी पक्ष जमा झालेले. प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये युती करत नाहीत. हे काय सगळे UPAचा घटक आहेत असं नाही, पण आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये. बरं, सरकारच्याही विरोधामध्ये आपण एक गोष्ट समजू शकतो की तुमचा राजकीय विरोध आहे. लोकशाहीच्याच विरोधात झालेले आता तर 2014च्या नंतर 2019ला परत एकदा पराभव स्वीकारावा लागल्याच्या नंतर ह्यांना तो पचवताच आलेला नाही आहे. आणि ह्याला विरोध आपण लोकशाहीच्या मार्गाने करावा असं न करता हे कशा पद्धतीनं करतायत? तर हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी असे काही अस्वस्थता निर्माण करतायत की ज्या अस्वस्थतेमुळं असं वातावरण तयार होतं आहे की हिंसाचार व्हावा, भडकावा. आणि जर पोलीस किंवा बाकीच्या यंत्रणा शांततेने घेत असतील, जसं आता घडलेलं आहे की तुम्ही दगड फेकता त्या गाड्यांवरती, मंत्र्याचा ताफा चाललेला आहे, त्या गाड्यांवरती दगडफेक होती. दगडफेक झाल्यानंतर त्या चालकाचं लक्ष विचलित होतं, कारण की समोरचं काच फुटलेली आहे, मागची काच फुटलेली आहे, त्याला दगड लागलेला आहे. तुम्ही ह्याला समांतर असं उदाहरण मी काश्मीरमधलं देईल की जेव्हा सुरक्षा रक्षकाचे जवान, हे सगळे सुरक्षा बलं, सैनिक बलं, हे सगळ्यांवरती जाणीवपूर्वक दगडफेक केल्या गेली. कशामुळे? तर त्यांनी उलटून काहीतरी प्रतिक्रिया करून सर्वसामान्य माणसाचा त्याच्यात बळी गेला, तर ते हवं आहे. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा अतिरेकी हे लपतात, कुठेतरी दहशतवादी लपतात, ते मस्जिदीचा आसरा घेतात आणि मग परत पुन्हा आरडाओरडा करायला मोकळे की तुम्ही धार्मिक स्थळांवरती कशा पद्धतीनं गोळीबार केला. यापूर्वी सुद्धा म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार हे अमृतसरच्या मंदिरात झालेलं आहे. आणि आजही बोलताना कितीतरी अतिशय विद्वान असे सुद्धा गृहस्थ शीख समुदायातले असं म्हणतात की हम नाही भूलेंगे. अरे पण प्रत्यक्षामध्ये ह्या मंदिराच्या आडून ज्या दहशतवादी कार्यकर्ता चालू होत्या त्यांच्यावरती तुम्ही कधी निषेध केलेला आहे का? वारंवार धर्माचा आधार घेऊन आत्ता सध्या जे कट्टर इस्लामपंथीचं वागणं आहे, हे भारतातलीच गोष्ट सांगतोय असं नाही. प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये सुद्धा या सगळ्या मशिदींचा, ह्यांचा वापर, दर्ग्यांचा वापर कसा केला गेलेला आहे, त्याच्या आडून हे सगळं कसं झालेलं आहे. प्रत्यक्ष तिथं गोळीबार झालेले आहेत, त्याच ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कित्येक लोक हे अफगाणिस्तानमध्ये पण घडत आहे. किसान आंदोलनाच्या निमित्तानं आता हे लखीमपूर खिरीमधून जो चेहरा हिंसक समोर येतो आहे, त्याच्यातले जे आताचे नवीन खुलासे आणि सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यातून हे स्पष्ट होत चाललेलं आहे आता की तुम्हाला कुठलीच गोष्ट शांतपणे करायची नाही आहे. काही गोष्टी ज्या ज्या क्षेत्रामध्ये असंतोष आहे, छोटा मोठा जरी सापडला तरी त्याचा भडका कसा होईल, हे सगळं वाढेल कसं, असाच प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेलेला आहे. म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे. ह्याच्यावरती जेव्हा शांतपणे विचार केल्याच्या नंतर बरं, नेमकं ह्या ठिकाणी हा हिंसाचार घडला, काँग्रेसचे नेते प्रियंका गांधी आणि बाकीचे सगळे अखिलेश यादव बरोबर त्या ठिकाणी धाव घेतली. पण त्याचबरोबर राजस्थानमध्ये जेव्हा शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला तेव्हा कोणी तिथं फिरकलं नाही. साधं ट्विट पण ह्या विरोधी पक्षांनी कोणी केलं नाही, कारण तिथे काँग्रेसचं सरकार आहे. इतकंच नाही, ते का तुम्ही गेले नाही ते विचारलं तर उद्धटपणे किंवा काय म्हणता येईल त्याला, म्हणजे काय तर्काची पातळी आहे किंवा काय नैतिकता घसरलेली, तिथं कोणी बळी गेलं का? म्हणजे एक तर बळी गेलं नाही, प्रत्यक्ष नुसती मारहाण झाली, नंतर काय दवाखान्यामध्ये जर कोणी मृत्युमुखी पडलं तर गोष्ट वेगळी, पण जर बळी गेलं का, म्हणजे बळी गेलं असं तर आम्ही गेलो असतो. यापूर्वी त्या ठिकाणी ज्या ज्या नराधमांनी अल्पसंख्याकाच्यावरती म्हणजे दलित मुलींवरती बलात्कार केला गेला, त्यांचा मृत्यू झाला, तेव्हाही हे गेले नाहीत, कारण की ते मुस्लिमांनी केलेलं कृत्य होतं म्हणून. आज बळी गेला का म्हणून विचारायचं, आणि प्रत्यक्षात जेव्हा बळी गेला होता तेव्हा पण तिथे गेलेले नव्हते. आणि इकडं मात्र उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे ज्याला आंदोलन टुरिझम म्हणूत आपण, आंदोलन जीवी असा जो शब्द मोदींनी वापरला होता, तो हेनी सार्थ करून दाखवलं की हे आता आंदोलन जीवी म्हणजे जीवच घ्यायला लागलेत.
यापूर्वी पण हे सिद्ध झालं होतं, दिल्ली दंग्यांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये पण सिद्ध झालं होतं की कुठल्याही निमित्तानं जर अस्वस्थता असेल, आंदोलन चालू असतील, आंदोलनं लोकशाहीच्या मार्गाने चालले असतील, तर त्या ठिकाणी शिरून गोंधळ घालायचा, म्हणजे हत्याकांड कशी होतील, हिंसा कशी वाढेल हे बघायचं, ह्याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आणि ह्यांचं जे वागणं आहे की त्या जणू काही तुम्ही त्या मृतांचं कातडं आपल्या डफलीवर वाजून ती वाजवायला लागलात असा तो प्रकार आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. लखीमपुरात हिंसेचे तांडव, मृत्यूचा मांडव घातला. कृषी आंदोलन पूर्ण भरकटे, हिंसा खरकटे सांडलेले. कराया बसले लोकशाही खून, घ्यावी ओळखून चालायसी. शेतकरी सच्चा, राबतो शेतात, कुणाच्या हातात दंडुके हे. आंदोलन जीवी, घेतात हे जीव, माणसे सजीव का म्हणावे. विरोधी पक्षांचे बबलिनी बंटी, नौटंकीची घंटी वाजविती. मेलेल्या जीवांचे लावूनी कातडे, वाजते डफडे कांत म्हणे. ज्या पद्धतीने ह्या आंदोलनामध्ये ज्यांचे जीव गेलेले आहेत त्यांचं भांडवल केलं जात आहे, आणि त्यातही परत जे बाकीचे 4 जण मेलेले आहेत त्या गाडी समूहामध्ये घुसल्यानंतर बरोबर त्यांच्याच नावानं बॉम्ब करणं चाललं आहे. पण त्याच्या विरोधामध्ये जे 4 जण मॉब लिंचिंग करून भाजपचे 4 कार्यकर्ते मारले गेले त्यांच्याबद्दल ना हे ट्विट करतायत, न त्यांच्याबद्दल काही बोलतायत, न त्याचा काही खुलासा करतायत. ह्या कृषी आंदोलकांनी सगळ्यात पहिले याचा खुलासा करावा की एखादी चालती वाहत्या रस्त्यावरती चालत्या गाडीच्या समोर तुम्ही येता, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जी दगडफेक करता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गोळीबार झाला आणि गोळीमध्ये गोळ्या लागून लोक मेले, हे जे अतिशय वाईट पद्धतीनं पसरलं होतं. आता या मेडिकल रिपोर्टमध्ये जेव्हा तो शवविच्छेदनाचा अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही गोळी लागून मृत्यू झाले नाही हे समोर आलेलं आहे, की मग हा असा खोटा प्रचार का केला गेला आणि हे लोकशाहीच्या विरोधामध्ये हे वागणं काय सांगतं आहे. लक्षात घ्या, यांचं जी वागणूक आहे ती पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधी आहे आणि ही अतिशय हिंसक आहे, आणि ह्याची दखल आता कायदेशीर पद्धतीनं जास्त कडकपणे घ्यावीच लागणार आहे.